गॅस टंचाई विरोधात कुडाळमध्ये शिवसेनेचा मोर्चा, वैभव नाईक आक्रमक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी दिली होती. तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी केंद्र सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस टंचाईचा निषेध व्यक्त केला. किती दिवस आपण देऊ शकतो? नाही 25 सांगितलं ना की संघाकडे ओपनिंग स्टॉक 393 आहे सकाळचा. नाही मॅडम, माझं काय म्हणणं की आता तुम्ही आम्ही वाचलं की 25 दिवसात सिलेंडर बुकिंग केल्यानंतर मिळणार आहे, बरोबर ना? शहरातल्या लोकांना 25 दिवसात आणि ग्रामीण भागातल्या लोकांना 35 दिवस. किती 45 दिवस ना काढले बरोबर चालून दे, पण आता 25 दिवसात तरी मिळालं पाहिजे सिलेंडर अशी आमची अपेक्षा आहे. आता तुम्ही 329 सांगता. आता तुम्ही म्हणजे आम्ही आता बघितलं, तुम्ही गेला की मला माहिती आहे सांगलीकडे 500 रुपयाची लाईन आहे सिलेंडर, बरोबर ना? सगळीकडे. मग तुम्ही माझ्यामध्ये ओ साहेब आमच्यावर बोला ना. तहसीलदार बोला ना आमच्याशी. त्यांना सांगा माझ्या आले पण सांगा ना. आले बसले पाहिजे होते. गेले ना जाऊ दे ना. आम्ही काय फिरायला आलो नाही, सिलेंडरचं आलोय. लोकांचे आता अनेक लोकांचे आपल्याकडे काय म्हणताय नाही सिलेंडर आहेत की नाही तुम्ही पुरेसा स्टॉक आहे आणि दररोज आढावा घेतोय. जो साहेब आम्ही हे शहरात आता लाईन होती ना. नागरिक आपले मोबाईलद्वारे बुकिंग करतायत आणि साहेब आम्ही मराठीतच तुम्हाला राज्याचा नियम आहे तो, आम्हाला वेगळा काही नियम नाही, कुडाळवासीयांना वेगळा नाही. आता तुम्ही राज्यात नियम काढला ना की 25 दिवसात बुकिंग झाल्यानंतर मिळालं पाहिजे, पण हाच नियम आहे ना आमचं. तेच आहे की 25 दिवस झाल्यानंतर सुद्धा ज्यांचे सिलेंडर आहेत त्यांनी बुकिंग केलं, त्यांचं ऑनलाईन त्यांनी ॲपमध्ये स्वीकारलं आहे, त्यांना सिलेंडर मिळत असं आमचं म्हणणं आहे. आता त्याचबरोबर सरकारला तुमच्या जे हॉटेल आता संपूर्ण या शहरातील हॉटेल जे कमर्शियल सिलेंडर आहेत त्याला पूर्ण बंद झाले. हॉटेल बंद केले काय करायचं? त्यांची पर्याय व्यवस्था काय? तुम्ही रॉकेलचा देणार काय देण्यासाठी की बंदच ठेवायला सांगायचं? कमर्शियलचा सध्या सप्लाय बंद आहे, मग पर्याय व्यवस्था काय? हॉटेल बंद करायची की ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ.